नमस्कार मित्रांनो, दीपक गमरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मी चाललो आहे ॲक्च्युली गावाला आणि मी पहिल्यांदा हा व्हिडिओ बनवतो आहे। असा तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर्स, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा। मी कुर्ला स्टेशनला आहे आणि कुर्ला स्टेशनला मी आता उभा आहे आणि ही माझी ट्रेन आहे आणि एमर्जन्सीमध्ये मी गावाला चाललो आहे आणि जनरल डब्यामध्ये मी आता माझा एक जागा भेटले। तर चला 10:40ला ही ट्रेन एक्झॅक्ट सुटणार आहे, तर तुम्हाला दाखवतो माझा जनरल डब्बा आणि माझी जागा। ही माझी बॅग आहे आणि ही माझी जागा आहे आणि जनरल डब्यामध्ये ही अवस्था असते मित्रांनो। खरंच खतरनाक सफर आहे। मी कधी ॲक्च्युली जनरल डब्यामध्ये जात नाही, पण पहिल्यांदा जातो आहे कारण इमर्जन्सीमध्ये जातो आहे। नाही तर माझं रिजर्वेशन तिकीट असतं। एकदम फुल कच्चक भरलेली आहे ट्रेन। तर मी जास्त तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवणार, थोडा असं मी दाखवेन कारण व्हिडिओ फार लांब होणार। कारण 3-3:30 वाजता मला असा अंदाज आहे ती खेडला जाते 3-3:30 वाजता। बघूया, मध्ये मेन स्टेशन तुम्हाला 2-2 मिनटं असले दाखवेन मी तुम्हाला। तर चला, लवेल माझं गाव लवेल खेड। आता ट्रेन चालू झाली। घाटकोपर स्टेशन जाते। ह्या साईडला रिझर्वेशन डब्बा आहे। जेव्हा ट्रेन कुर्ल्यावरून सुटली तेव्हा एकदम नॉर्मल होती। आता ठाण्याच्या नंतर बघा जबरदस्त गर्दी आहे, म्हणजे पाय हलवायला पण जागा नाही। बघू शकता तुम्ही। आत्ता मी खेळला उतरले बघा, ट्रेन आता चालले, अर्धा तास लेट आले। मी मध्ये व्हिडिओ नाही बनवला कारण खरं सांगू तर 1 मिनटं इकडच्या तिकडे व्हायला होत नव्हते। एवढी गर्दी होती जबरदस्त, बापरे बाप। पहिल्यांदा मी आलो आणि एवढी गर्दी ट्रेनला, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काही बनवता आला। डायरेक्ट खेडचाच मला दाखवतो आहे। ट्रेन आता निघून गेली। आता मला वाटत नाही मी पुढे व्हिडिओ बनवेन म्हणून, काय ॲक्च्युली मी कंटाळलो आहे। तर चला बघतो, ट्राय करतो अधूनमधून काय दाखवायचं। हे आपलं खेड स्टेशन पहिलं नव्हतं बनवलं आहे, आता जबरदस्त बनवलं आहे। पहिली शेड नव्हती, पुरं मैदान होतं। आता एक नंबर बनवलं आहे खेड स्टेशन। आपलं खेड स्टेशन आता
आता इथून खेडला जायला मला वाटतं बस बीस नाही आहे. मग आता इथून डायरेक्ट मी आता हायवेला जातो आणि हायवेवरून जी पण बस बीस काय भेटेल ते माझ्या लवेल स्टॉप राहतो. तर चला आता डायरेक्ट लवेलला उतरल्याच्या नंतरच तुम्हाला दाखवतो लवेल स्टॉप माझं. अर्धा तास थांबावं लागलं, त्याच्यानंतर एक कंपनीची बस भेटली आपल्या लवेलपर्यंत. तर म्हणजे आपली सोय झालीच. हा खेडच्यानंतर खशेडी घाट लागतो आमचा. पहिला लय खतरनाक रोड होता, आता जबरदस्त रोड बनला एकदम एक नंबर. पहिला एकच ट्रॅक असायचा, आता 2-2 ट्रॅक झालेत, 4-4 ट्रॅक झालेत आणि मस्त रोड एकदम गोव्यापर्यंत जबरदस्त रोड आहे. अर्धा तास उभा राहून कंटाळा आला. लास्टला एक कंपनीची बस भेटली, गार्डा कंपनीची. खतरनाक, एकदम खतरनाक चढ आहे तो आणि रोड पण एकदम वाकडा तिकडा. पण रोड चांगला आहे, म्हणजे खड्डे बिड्डे नाही तुम्हाला भेटणार, काय नाही. आता भोसते घाट संपला, आता पूर्ण सरळ सरळ रोड. रस्ता तुम्ही बघू शकता, पूर्ण सरळ एकदम स्ट्रेट सरळ आणि जबरदस्त रोड एकदम. इथून चिपळूण 27 किलोमीटर. हे आमचं लवेल दाबील स्टॉप. आता इथं उतरणार मी आणि तिथून आपलं एक मित्राचं हॉटेल आहे, बघूया तिथे चान्स भेटला तर मिसळपाव खाऊया आणि तिथून रिक्षा पकडून डायरेक्ट घरी. तर हे आमचं लवेल दाबील, हे आमचं लवेल स्टॉप आहे. आणि लवेल स्टॉपला मी आता उतर, दाबीळ नाका लवेल. मी कधी पण गावाला आलो ना तर इथे पहिले स्टॉप असतं माझं. हे आपल्या मित्राचं हॉटेल आहे आणि मिसळ एक नंबर. कधी तुम्ही जर गावाला आलात ना तर जरूर गजमलांचं हॉटेल, त्यांचं सरनेम आहे गजमल, त्यांचं हॉटेल आहे. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून ते हॉटेल आहे. हे पहा, आणि फक्त मिसळ फेमस आहे एकदम एक नंबर. एक पाव दादा, एकच पाव. ही मिसळ आपली जबरदस्त अशी गावची मिसळ. कांदा आहे, मिरची, लिंबू, रस्सा आहे लाल मस्तपैकी आणि मिसळ आहे. आणि एकच मी पाव घेतला, जरा टेस्ट करतो, बघतो कशी लागते ती. चवीबद्दल तर एक नंबर, चव तर सांगायची जरूरतच नाही, एक नंबर. तरी पण खातो. आता नाश्ता केला आणि आता रिक्षात बसलो आहे. मी चाललो आहे आता घरी. आणि ॲक्च्युली बॅटरी पूर्णपणे डाऊन झाली, 3% बॅटरी आहे. बघूया कुठपर्यंत चालले तिथं. आता नाश्ता केला आणि आता घरी चाललो आहे. आता रिक्षा पकडले आणि ॲक्च्युली माझी बॅटरी एवढी डाऊन झाली, 2-3% बॅटरी आहे, कधी पण ती बंद पडू शकते. तर जेवढा व्हिडिओ कॅप्चर होईल तेवढा मी दाखवतो. हे समाधान हॉटेल आहे, माझ्या मित्राचंच आहे, श्रीराम करून. आणि हा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपपासून लेफ्ट मारणार आता.
हे आता लवेल बौद्धवाडी आणि शिंदेवाडीचा रस्ता आहे, एकच ट्रॅक आहे. पहिल्या स्टँडवरून आम्ही निघालो ना, तर ह्या रस्त्यानं पूर्ण ह्या लाईनीत पूर्ण काजू असायचे. आम्ही घरी जाचपर्यंत पूर्णच काजू. आता एकसुद्धा काजू नाही इथे. पूर्ण उन्हातून माणूस कोणच जात नव्हता, पूर्ण सावळीतूनच माणूस जात होता. तर एक काजू तुम्हाला, आणि हे आमचं काजू मैदान, हे आमचं मोठं मैदान. इथे आमच्या मोठमोठ्या टुर्नामेंट मॅचेस इथे व्हायच्या. हे मॅचेस हे मी मगाशी व्हिडिओ नाही बोलला, मी मगाशीच सांगितलं का माझी बॅटरी डाऊन झाली, कधी पण बंद होईल. तरी मी प्रयत्न केला. किती मी आता घरी आलो, आंघोळ केली, फ्रेश झालो आहे. तुम्ही बघा, फ्रेश झालो आहे. आणि मोबाईल पहिला मी चार्जिंग लावला. तुम्हाला मी दाखवतो आमचं घर कसं आहे लवेलचं. हा हॉल आहे. हा एक रूम आहे. हा दुसरा रूम आहे. हा एक रूम. हा एक मोठा हॉल आहे. हा एक छोटा रूम आहे. तिथे माझी आई उभा राहतात. हा छोटा रूम आहे. हा बाहेरचा पॅसेज आहे. हे बाथरूम आहे. ते दोन, हे इंग्लिश आहे, एक साधा आहे. हा पाठचा बॅकग्राऊंड आहे. एक किचन आहे इकडे. आता रात्र झाली त्याच्यामुळे तुम्हाला काही दाखवत नाही, कारण अंधेरा पूर्ण झाला आहे बाहेर. आणि बाहेर आज हळद आहे, तर त्याचा पूर्ण आवाज येतो आहे. पूर्ण बाहेर पूर्ण हळदीचा कार्यक्रम आहे, तर आवाज येतो आहे बाहेर. तुम्ही गाणं ऐकू शकता. इकडे गाणे चालले, लायटिंग बिटिंग पूर्ण तिकडे चालू आहे. पूर्णपणे तिकडे एकदम लायटिंग चालू आहे. तर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे एकदम जबरदस्त लायटिंग. आणि गावचं लग्न म्हणजे काय एक नंबरचा प्रश्नच येत नाही. आपण तिकडे जाऊया. रात्री हळद आहे, बघूया गावच्या ठिकाणी हंगामा काय दंगल असते. कार्यक्रम म्हणजे जबरदस्त. बघूया कसं काय ते. चला मी आता व्हिडिओ ठेवतो, इथे बंद करतो, कारण माझी बॅटरी पण डाऊन आहे. मी थोडी चार्जिंग केली, वापस जरा चार्जिंग लावतो, मग रात्री थोडा दाखवतो तुम्हाला कसं काय ते. तर चला नंतर भेटूया आपण.
Dream Public. चलो पब्लिक हात वरती. अरे दिल का बच्चा दिल का सच्चा. Krishna in the mix. प्रेम बरोबर तुझं आता मन भरला तुझं प्रेम बरोबर तुझं आता मन भरला तुझं तारी करना तुझं म्हणते जाताना मला तारी करना तुझं म्हणते जाताना मला पाखरा आजाद केलं गेल्या टायमाला मी 15 तारखेला मी कार्यक्रमाला आलेलो. ते आमचे भाऊ रमेश दादा त्यांनी हे नवीन इमारत घर बांधलेलं आहे. त्यांनी घर भरणे आलो पण जवळ एक नंबर कार्यक्रम दादाचा.
आणि जबरदस्त असं घर बांधलं आहे ना. 2 बेडरूम हॉल आहे, एवढा मोठा जबरदस्त म्हणजे जबरदस्त घर बांधलेलं आहे. काय मी दाखवतो इतर तुम्हाला मी वाडीतलं दाखवतो थोडं थोडं. काय हे बघा घर बघा ना काय. आणि घराचं नाव काय ठेवलं माहिती आहे बघा, घर आई बाबांचं. जबरदस्त एक नंबर घर बांधलं आहे. ते बघा आमचे दादा, मोठे दादा रमेश दादा समोरच उभे आहेत. आणि हे लग्न आहे, तर लग्नाचा हॉल बनवलं आहे, इथे लग्न झालं काय. तर हे आमचे रमेश दादा आहेत. हे आमचे दादा आहेत. तरी पण दाखवतो तुम्हाला घर आता. तर पाहुणे आत्ताच गेली. हॉल आहे, हे वरती टॅरिसवरती जायला आहे. आणि हा मोठा हॉल आहे. जबरदस्त एकदम मस्त. दादा आतमध्ये किती रूम आहेत? 2 बेड. हे काय हे काय हाई रूम आहे ना. हा डायनिंग टेबल ना, जेवणासाठी डायनिंग टेबल मस्त. म्हणजे 2 बेडरूम हॉल आणि एक डायनिंग टेबल जेवणासाठी. म्हणजे सेम मुंबईची सिस्टम एकदम, पण जबरदस्त एकदम. आता आपण टॅरेसवर चालू आहे. ही आमची बुद्धवाडी, लेवल बुद्धवाडी. हे मनोहर गमरेचं घर, माझा मित्र. हे आमची पाण्याची टाकी. पहिली इथे खाली होती, आता ती उंच वाढवलेली आहे. आणि हा स्टेज, इथे सर्व कार्यक्रम होतात. श्रावस्ती बुद्ध विहार लवेल. हे 2002मध्ये आम्ही विहार बांधलेला आणि तेव्हा स्वतः आम्ही उद्घाटन करायला होतो. रामदास आठवले आलेले. हे विहार आहे. हा तेव्हाचा पहिला मोठा रस्ता होता. म्हणजे इथून रिक्षा जात होती आमच्या दारात डायरेक्ट दरवाजापर्यंत. तर आता लोकांनी काय ते जागा मोजून घेतली, आपापली जमीन बंद करून घेतली. तर पहिली इथून डायरेक्ट रिक्षा, म्हणजे हा जो स्पॉट आहे ना, हा डायरेक्ट इथून डायरेक्ट तिथून जात होता. म्हणजे एवढी मोठी जागा होती इथे. आणि ॲक्च्युली तुम्हाला दाखवायला विसरलो मी, दाखवतो मी. हे आपलं घर आहे, ते काल तुम्हाला दाखवलंच मी काय. पण मेन म्हणजे तुम्हाला एक सांगायचं विसरलो, दाखवतो. जे हे समोरचं जे मोठं झाड दिसतंय ना, हे बघा, हे पिंपळाचं झाड आहे. आणि एवढं उंच होतं ना हे. तर आमचं लेवल स्टॉपच्या तिथे उभे राहिलात ना,
तिथून हे दिसायचं लवेल स्टॉपवरून. आम्ही हे सांगायचो हे पिंपळा झाड दिसतं ना ते आमचं लवेल बुद्धवाड, एवढं उंच होतं. आता ते हळूहळू बघा किती कमी झालं ते. कालपासून झोप नाही, थोडा आराम करतो आणि इथेच व्हिडिओ आता मी बंद. काय माझा यूट्यूब चॅनल आहे माझं.